नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना आता नियुक्तीपत्रे कधी मिळणार आहे या संदर्भात एक अपडेट PWD यांच्याकडून उपलब्ध करून दिलेली आहे साइटवर। तर ज्या विद्यार्थ्यांचे PWD यामध्ये सिलेक्शन झालेले आहे त्या विद्यार्थ्यांना त्या प्रकारे माहिती पडलेला आहे, कारण सिलेक्शन लिस्ट या साइटवर उपलब्ध करून दिलेले आहे। तर यानंतर आता नियुक्तीचे जे आदेश आहे हे सुद्धा आता येत्या 7 तारखेला होणार आहे। तर ते कुठे होणार आहे या संदर्भात एक परिपत्रक साइटवर उपलब्ध करून दिलेलं आहे, ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय पदभरती 2023-24 अंतर्गत विविध पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटपाचा कार्यक्रम 7 मार्च 2024 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले आहे सार्वजनिक बांधकाम विभाग PWD पदभरती 2023-24 मध्ये, तर त्यांचे जे नियुक्ती आदेश आहे त्याचा वाटपाचा कार्यक्रम हा 7 मार्च 2024 ला आयोजित केलेला आहे आणि इथे ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे मुंबईचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे आणि यामध्ये टाइम सुद्धा दिलेला आहे। तर या टाइमवर जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे त्या विद्यार्थ्यांना इथे हजर राहणे गरजेचं राहणार आहे। सदर कार्यक्रमासाठी आपली निवड करण्यात आलेली असून या नियुक्ती आदेश वाटप कार्यक्रमास आपण सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे। उपरोक्त नमूद कार्यक्रमात येणे शक्य नसल्यास तसे या कार्यालयास ईमेल व दूरध्वनीद्वारे तात्काळ कळवावे ही विनंती। म्हणजे ज्या विद्यार्थी येऊ शकत नसेल, काही कारणास्तव काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना मेल किंवा दूरध्वनीद्वारे कळवणे गरजेचं राहणार आहे। यामध्ये मोबाईल नंबर व ईमेल आयडी सुद्धा यामध्ये नमूद केलेला आहे, तर तुम्हाला या मोबाईल नंबरवर आणि ईमेल आयडीवर तुम्हाला मेल किंवा कॉल करू शकता तुम्ही। जे विद्यार्थी सिलेक्ट झाले आहे त्यांचे 7 तारखेला नियुक्ती आदेश मिळणार आहे। तर मुंबईला यांचे जे आहे ते वाटपाचा कार्यक्रम आहे आणि जे विद्यार्थी येऊ शकत नाही त्यांना मेल किंवा फोन करून तिथे कळवावे। तर ही अपडेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आलेली आहे आणि खूप महत्त्वाची अपडेट आहे। तर ही अपडेट आपल्या जवळच्या मित्रांमध्ये शेअर करा ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे। तर या संदर्भात जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।